सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता तिलोत्तमा आणि सावली या दोघींमध्ये बोलणं झालेलं असतं. तिलोत्तमाने सावलीला सांगितलेलं असतं की ही जागा गुरुकुलची मी सोडत आहे, मला ही जागा नको. ही जागा तुझ्याकडून बळकावून घेणं माझ्यासाठी सहज शक्य होणार आहे, पण तरीसुद्धा तिलोत्तमा मेंढरे ही जागा सोडते, कारण तुझी ही काळी सावली माझ्या सारंगवरती पुन्हा पडता कामा नये. तेव्हा तू मला शब्द दे की तू माझ्या सारंगपासून लांब राहशील, तेव्हाच ही जागा मी सोडायला तयार आहे. ही माझी ऑफर आहे असं तू समज. तेव्हा सावलीने तिची अट मान्य केलेली असते आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, तिलोत्तमाने गुरुकुलची जागा सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो, फक्त सावलीने सारंगच्या आयुष्यातून कायमस्वरूपी निघून जावं यासाठी. पण प्रेक्षकांनो, मोनिकाला हे मान्य नसतं. त्यामुळे मोनिका गुरुकुलची जागा मिळवण्यासाठी तिथे गेलेली असते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतरच इथे मोनिकाने अबीरवरती हात उगारलेला असतो आणि अबीरवरती हात उगारलेल्या मोनिकाला सावलीने आता बरोबर धडा शिकवलेला असतो. मोनिकाचा हात तिने मुळासकट उपटून सावलीने मोनिकाचं थोबाड लाल केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता तिलोत्तमा ती जागा खरेदी करण्यासाठी जगन्नाथकडे आलेली असते. जगन्नाथने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की ही जागा माझी नाही आहे, मी या जागेच्या आणि तुझ्यामध्ये उभा नाही आहे, तर सावली या जागेच्या मध्ये उभी आहे. त्यामुळे तिलोत्तमाला आणखीनच राग येतो. 8 वर्षांपूर्वी जी मुलगी तोरात घर सोडून निघून गेली होती, ती अशा रीतीने माझ्यासमोर येईल या गोष्टीचा विचार कधीही तिलोत्तमाने केला नव्हता. पण आता सावलीचा आणि तिलोत्तमाचा 8 वर्षानंतर आमनासामना झाला होता आणि तेव्हा त्या जागेची मागणी करणाऱ्या तिलोत्तमाला सावलीने बरोबर सडेतोड उत्तर देत तिला सांगितलेलं असतं की तू कितीही प्रयत्न केलेस तरीसुद्धा ही जागा मी तुला देणार नाही. तिलोत्तमा मेंढरे, तुम्ही या, तुम्ही बिझनेसमन असाल, पण म्हणून तुम्ही आमचं हे गुरुकुल आमच्याकडून हिसकावून नाही घेऊ शकत. काहीही झालं तरी ही जागा मला विकायची नाही आहे, असं तिने स्पष्टपणे नकार दिलेला असतो. तिलोत्तमा खूपच जास्त आता चवताळलेली असते. आधीच तिचा सावलीवरती खूपच जास्त राग येतो आणि आता तर काय, जागासुद्धा तिने देण्यासाठी नकार दिलेला असतो. सावलीला पुण्यामध्ये परत 8 वर्षानंतर बघून तिलोत्तमाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि म्हणूनच तिलोत्तमाने तिथून आता पळ काढणं गरजेचं समजलेलं असतं, कारण तिच्या मनामध्ये खूपच जास्त भीती असते. सावली परत आली, ती सारंगच्या आयुष्यात परत आली तर पुन्हा ती या घरामध्ये येईल आणि तिची ती काळी सावली माझ्या घरावरती पडल्यानंतर माझं घर उद्ध्वस्त होईल. तेव्हा तिलोत्तमा पुन्हा एकदा सावलीला भेटायला जाते आणि तिला म्हणते की माझ्याकडे तुझ्यासाठी एक ऑफर आहे. तू ही जागा मला देऊ नकोस, ही जागा मला नको आहे. माझ्यामध्ये एवढी हिंमत आहे की ही जागा मी तुझ्याकडून घेऊ शकते, पण मला ही जागा नको आहे. पण माझी एक अट आहे, तू माझ्या सारंगपासून दूर राहायचं. तुझी सावलीसुद्धा माझ्या सारंगवरती पडता कामा नये. तू अजिबात त्याच्या नजरेसमोर यायचं नाही आणि हीच माझी अट असणार आहे. तू जर असं केलंस ना तर आणि तरच ही जागा मी खरेदी करणार नाही, नाहीतर ही घर आणि त्याचबरोबर तुमच्या दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तेव्हा सावली म्हणते, 1 मिनिट, आमचं आयुष्य तुम्ही कधीच उद्ध्वस्त करू शकणार नाही. तुम्हाला जे करायचं होतं ते तुमचं करून झालं आहे, आमचं आयुष्यसुद्धा तुम्ही उद्ध्वस्त केलं आहे. पण आता तुम्ही ही बदललेली सावली बघताय आणि जर तुम्ही यापुढे माझ्या किंवा माझ्या घराच्या वाकड्यामध्ये गेलात ना किंवा माझ्या बाबांना त्रास देण्याचा प्रयत्न केलात ना, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल, असं सावलीने तिलोत्तमाला सांगितलेलं असतं. तेव्हा ती म्हणते, अट मान्य आहे की नाही ते बोल. ती म्हणते, तुमची अट मान्य आहे. तुम्हाला घाबरून ही अट मी मान्य केलेली नाही, कारण मलाच आता त्या घरामध्ये यायचं नाही आहे, माझी इच्छासुद्धा नाही आहे. तुम्ही ही अट जरी मला घातली नसती ना तरी त्याच वेळेला मी माझ्या सगळ्या चांगल्या वाईट आठवणी मी तेव्हाच बाजूला टाकून आले, ज्या वेळेला मी मेंढरेंचं घर सोडलं होतं. त्यामुळे त्या घरामध्ये येण्याचा प्रश्नच येत नाही. सारंगला सांगा की तुम्हीसुद्धा इथे फिरकू नका आणि मीसुद्धा त्यांच्याकडे आता परत कधीच आणि कधीच येणार नाही आहे. त्यांचा आणि माझा संबंध तेव्हाच तुटला होता. तेव्हा इथे आता सावलीने सडेतोड उत्तर दिल्यानंतर तिलोत्तमा तिथून निघून गेलेली असते. तिला आता सावली त्यांच्या घरामध्ये कधीही नको झालेली असते आणि त्यामुळे तिलोत्तमा
सावली त्यांच्या घरामध्ये कधीही परत येऊ नये यासाठी तिने घरसुद्धा आणि ती जागासुद्धा सोडलेली असते. त्यामुळे इथे गुरुकुलची जागा निघून गेलेली असते. पण मोनिकाला ते मान्य नसतं. मोनिका जेव्हा विचारते की आई त्या जागेचं काय झालं, तेव्हा तिलोत्तमा म्हणते त्या जागेला काही सोनं लागले का? ती जागा आता मला नको आहे. काहीही झालं तरीसुद्धा आपण दुसरी एखादी चांगली जागा बघू. ती जागा गुरुकुलची आपल्याला कशाला हवी आहे? आणि तसंही तिथे आता संगीताचे आता क्लासेस सुरू झालेले आहेत. संगीताचं शिक्षण तिथे दिलं जातं. त्यामुळे ती जागा आपण खरेदी करायची नाही. मोनिका म्हणत असते आता मी स्वतः तिथे जाणार आणि नक्की त्या जागेचा काय प्रॉब्लेम आहे तो मी सॉल्व करणार आणि ती जागा जरी मालक द्यायला तयार झाला नाही ना तरीसुद्धा ती जागा मी त्याच्याकडून जास्तीचे पैसे देऊन खरेदी करणार. मोनिका आता इथे आलेली असते गुरुकुलमध्ये. तेव्हा अबीर बाहेर खेळत असतो. तेव्हा मोनिका विचारते काय रे मुला, कोण आहे गुरुकुलमध्ये? या जागेचा मालक कोण आहे? तेव्हा अबीर म्हणतो की ह्या जागेचा मालक मीच असतो की. तेव्हा इथे मोनिकाला वाटतं की अबीर मस्करी करतोय. अबीरच्याच नावावरती ती जागा जगन्नाथने केलेली असते आणि त्याला सांगितलेलं देखील असतं की आजपासून गुरुकुलची जागा तुझ्या नावावरती आहे. तू या जागेचा मालक आहेस. त्यामुळे अबीर मोनिकाला सत्य सांगत असतो की ह्या जागेचा मालक मीच आहे. तुम्ही बोला काय बोलायचं आहे ते. तेव्हा मोनिका म्हणते मस्करी करतोयस माझी? लाज नाही वाटत तुला? इतक्या मोठ्या माणसाची मस्करी करतोयस? जा जाऊन ह्या गुरुकुलच्या मालकाला बोलावून आण. कोण आहे इथलं मालक? जगन्नाथजी आहेत ना? तेव्हा अबीर म्हणतो अहो ते मालक होते की हो, पण आता या जागेचा मालक मी असतो. बोला ना तुम्हाला काय बोलायचं आहे? ती म्हणते ही जागा खरेदी करायची आहे. त्यामुळे मला ह्या जागेचा व्यवहार मोठ्या माणसांजवळ करायचा आहे. तेव्हा आता तुझी मस्करी करून झाली असली तर जा आणि या जागेच्या मालकांना घेऊन ये. तेव्हा तो म्हणत असतो तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का हो? मी सांगितलं ना या जागेचा मालक मी असतो आणि मला ही जागा तुम्हाला विकायची नाही आहे. तेव्हा तुम्ही जा. एवढी मोठी जागा, माझी आई इथे संगीताचे कार्यक्रम घेते आणि तुम्ही या ठिकाणी विनाकारण आलात. आम्ही इथे संगीत शिकायला येतो. त्यामुळे ही जागा मला विकायची नाही आहे. तेव्हा मोनिकाला वाटतं की अबीर तिची मस्करी करतोय. एवढा छोटा मुलगा एवढ्या मोठ्या जागेचा मालक कसा काय असू शकतो? तेव्हा ती म्हणते मूर्ख माणसा, तुझ्या आईवडिलांनी तुला शिकवलं नाही का मोठ्यांशी कसं बोलायचं ते? आणि ती आता अबीरवरती हात उगारते. तेव्हा मोनिकाला इथे धडा शिकवण्यासाठी सावली उभीच राहते. सावली म्हणत असते एक मिनिट, कोण आहात तुम्ही? तेव्हा ती म्हणत असते की तुम्ही जरा ह्या मुलाला समजावून सांगा. आणि मोनिकाचं लक्ष सावलीकडे जातं. तेव्हा मोनिकाला खूप मोठा धक्का बसतो. सावलीला 8 वर्षानंतर समोर तिने जिवंत बघितलेलं असतं. राजकुमारने तिला सांगितलेलं असतं की सावली आणि तिचं बाळ दोन्हीही आता जिवंत नाही आहेत. त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे इथे आता जेव्हा मोनिका तिच्याकडे बघते आणि ती म्हणते की तू इथे, तेव्हा सावली म्हणत असते तू इथे म्हणजे तुम्ही मला ओळखता का? पण मी तुम्हाला ओळखलेलं नाही आहे. तुम्ही इथे काय करताय? तेव्हा इथे मोनिकाला काय बोलावं काही कळत नसतं. तेव्हा सावली काय म्हणते, एक मिनिट अबीर बाळा जा, तू जाऊन आता संगीताची तयारी कर. मी तुला बाकीचं शिकवायला येते. सावलीने ठरवलेलं असतं कुणालाही कळू द्यायचं नाही की अबीर माझा मुलगा आहे. ती त्याला असंच ट्रीट करते जशी बाकीची मुलं तिथे संगीत शिकायला येतात त्याच मुलांपैकी अबीरसुद्धा आहे हे सगळ्यांना कळलं पाहिजे. सावलीचा मुलगा अबीर आहे हे पुण्यामध्ये कुणालाही कळता कामा नये अशी तिची इच्छा असते. आणि अबीरला सुद्धा तिने सांगितलेलं असतं. तेव्हा अबीर सावलीला आई अशी हाक न मारता ठीक आहे असं म्हणून तो गुरुकुलमध्ये निघून जातो. त्यामुळे मोनिकाला कळत नाही की अबीर हा तिचा मुलगा आहे. तिला असं वाटतं की दुसऱ्या मुलांप्रमाणे हा मुलगासुद्धा इथे संगीत शिकायला आला आहे. तेव्हा मोनिका म्हणते तुम्ही मला ओळखलत का? तेव्हा सावली म्हणते नाही आणि मला त्याची काही गरज वाटत नाही. पण तुम्ही इथे का आलात? आणि माझ्या इथल्या मुलांना तुम्ही नीट ट्रीट करा. तुम्ही त्या बाळावरती हात का उगारलात? तो इथे शिकायला येतो. तेव्हा तुमची मनमानी सहन करायला तो येत नाही असं सांगितलेलं असतं. तेव्हा मोनिका म्हणते मी ह्या जागेचा व्यवहार करायला आले होते. मला या जागेच्या मालकांना भेटायचं होतं. गुरुकुलची जागा मला खरेदी करायची आहे आणि आम्ही इथे खरेदीसाठीच आलो होतो. माझ्या सासूबाई इथे आल्याच असतील ना? तेव्हा ती म्हणते कोण सासूबाई? ती म्हणते तिलोत्तमा मेंदळे. तेव्हा ती म्हणत असते तिलोत्तमा मेंदळे हो, पण तुम्ही कुणाची वाईफ? तेव्हा ती म्हणते राजकुमार, मी राजकुमारची बायको आहे. तेव्हा इथे आता सावलीच्या पायाखालची जमीनच सरकते जेव्हा तिला कळतं की राजकुमारने दुसरं लग्न केलं आहे.
मग अमृता वहिनींचं काय, असा तिला पडलेला प्रश्न असतो. तेव्हा ती म्हणते, ते तुम्ही नंतर बोला, जागा आम्हाला विकायचं नाही आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या सासूबाईंना जे काही उत्तर द्यायचं आहे ते माझं देऊन झालं आहे. आमची जागा आम्हाला विकायची नाही आहे आणि तुम्हीसुद्धा पुन्हा इथे येऊ नका. घरातल्या गोष्टी तुम्ही घरामध्ये बोलत नाही का? जागा विकण्यासाठी मी कधीच नकार दिलेला आहे. पुन्हा जागा खरेदी करण्यासाठी इथे यायचं नाही. आणि जर यापुढे पुन्हा माझ्या इथल्या कुठल्याही मुलावरती किंवा मुलीवरती हात उगारण्याचा प्रयत्न केलात ना, तर आता फक्त तुमचा हात पकडला आहे आणि मुरगळला आहे. यापुढे तुमचा हात मुळासकट उपटेन आणि तुमचं थोबाड लाल करेन. कळलं तुम्हाला? अशा पद्धतीचं उत्तर इथे आता सावलीने हे मोनिकाला दिलेलं असतं. आणि त्याचबरोबर सावली आता जाणारच असते, पण तेवढ्यातच मोनिका म्हणते, 1 मिनिट, काहीही झालं तरी ही जागा मला खरेदी करायची आहे आणि मी करणारच. तेव्हा इथे सावली म्हणते की काही झालं तरी ही जागा तुला मिळणार नाही आहे. आणि तेव्हा इथे मोनिका सावलीवरती हात उगारत असते. ती म्हणते, मगाशी मी गप्प बसले, पण जेव्हा तू माझ्या गुरुकुलमधल्या मुलावरती हात उगारलास ना, तेव्हाच तुझा हात तोडून तुझ्या हातात द्यायला हवा होता. आणि तेव्हा इथे मोनिका आता तिचा हात पकडायला जाणार, तेवढ्यातच सावली तिचा हात बाजूला करून तिच्या जोरदार थोबाडीत देते आणि मोनिकाचं थोबाडच फोडते. पहिल्यांदा इथे असं घडलेलं असतं. कुणीतरी मोनिकाच्या सुद्धा थोबाडीत दिलेलं असतं. त्यामुळे मोनिकाला तो अपमान सहन होत नाही आणि ती सावलीला आता धमकी देत असते. सावलीला म्हणत असते की तुला बघून घेईन आणि तुझ्या जागेला सुद्धा. तेव्हा ती मोनिकाला म्हणते की पुन्हा जर इथे पाऊल ठेवलंस आणि माझ्या जागेकडे वाकड्या नजरेने बघितलंस तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. पुन्हा इथे येण्याची हिंमत करायची नाही आणि पुन्हा जर माझ्या इथल्या कुठल्याही मुलावरती किंवा मुलीवरती हात उगारलास तर आता एक थोबाड लाल केले, दुसऱ्या वेळेला दुसरं थोबाड लाल करायला मला वेळ लागणार नाही, असं सावलीने मोनिकाला सडेतोड उत्तर असं दिलेलं असतं. अमृतासारखी मुळमुळीच सावली नाही आहे हे आता मोनिकाला कळल्यानंतर मोनिका रागातमानेच तिथून निघून गेलेली असते.